तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून, माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करून, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून मी आता अमृतानुभवाच्या 4थ्या प्रकरणाला सुरुवात करते आहे. याचं नाव आहे ज्ञान अज्ञान भेद कथन, किंवा काही त्यांना ज्ञान अभेद कथन असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये अमृतानुभव जो आहे तो एक भूमिका आहे, म्हणजे अगदी वरच्या पातळीवरची भूमिका आहे, जिथे ज्ञानदेवांना त्यांनी स्वानुभूती घेतलेली आहे, अनुभव घेतलेला आहे, आणि तो अमृताचा अनुभव ते आपल्याला सांगतायत. आपण बघितलं या आधीच्या प्रकरणांमध्ये की ज्या वेळेला माणूस एखाद्या विविध टप्प्यांना ओलांडून जात असतो, त्यावेळेला 4 वाणी त्याचं सार्थक करतात. 4 वाणी त्याचं सार्थक करतात, म्हणजे वैखरी जी असते ती त्याचे अनुभव जे असतात ते शब्दामध्ये मांडत असते. ते वर्णन करायला त्याची परावाणी किंवा मध्यमा वाणी वगैरे ह्या आपल्या प्रतिभेसह सज्ज झालेल्या असतात, आणि त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे सगळं वर्णन करत असताना ज्या वेळेला त्या अनुभूतीचं वर्णन केलं जातं, त्यावेळेला मिळणारा तो आनंद हा अज्ञानाचा आनंद असतो, कारण तिथे आपण प्रत्यक्ष अनुभव घेत नसतो, त्या अनुभवाचं वर्णन करत असतो. आता पहिली पायरी ओलांडून ज्या वेळेला आम्ही दुसऱ्या पायरीमध्ये जातो, म्हणजे वैखरी सगळं संपून मौनात गेल्यानंतर जो ज्ञानाचा अनुभव आम्हाला मिळतो, तो ज्ञानाचा अनुभव सुद्धा आनंद देणाराच असतो. शब्दांनी सुद्धा जे काही साधलं नाही ते आम्हाला ह्या ठिकाणी मिळतं, पण शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं जे आहे तो आनंद आम्हाला इथे मिळत असतो. पण हा सुद्धा अज्ञानाचाच आनंद असतो. वाचारुणातनं आम्ही मुक्त होतो ते केवळ आणि केवळ गुरुकृपेमुळे होतो, आणि गुरुकृपेमुळे आम्हाला ते गुरु तत्वमसीचं ज्ञान करून देतात. आम्हाला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान होतं. इथपर्यंत आम्ही आलो, परंतु हे सुद्धा जे ज्ञान आहे ते अज्ञानावर आधारित असलेलं ज्ञान आहे. त्यामुळे हा सुद्धा अज्ञानाचाच अनुभव आहे, अज्ञानाचाच आनंद आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. इथे ते आपल्याला ज्ञानेश्वर माऊली हे पटवून देतात. त्यावेळेला ते असं म्हणतात, आता अज्ञानाचे निमारे, ज्ञान अभेदे वावरे, नीद साधूनी जागरे, नंदीजे जेवी. पहिलीच ओवी आहे 4थ्या प्रकरणामधली. माणूस अज्ञानामध्ये वावरत असतो, आणि ज्या वेळेला तो अज्ञानामध्ये वावरतो त्यावेळेला तो त्या अज्ञानाशी सुद्धा एकरूप झालेला असतो. जे काही दिसतं ते त्याला सगळं खरंच वाटतं. नंतर तो ज्ञानाशी एकरूप होतो. पण ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे द्वैत आहे. खरं ज्ञान ज्याला आपण म्हणतो, आत्मज्ञान ज्याला म्हणतो, परमवस्तू ज्याला म्हणतो, परम शिव ज्याला म्हणतो, तिथे दोनपणा संभवत नाही. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं तेव्हा त्या गोष्टीचं आधी अज्ञान असतं. उदाहरणार्थ, मला लॅपटॉप हे प्रकरण अजिबात माहिती नव्हतं, वापरताही येत नव्हतं.
एवढंच कशाला, हे काय फेसबुक वगैरे आहे हे सगळं आमच्या दृष्टीने नवीनच आहे, पण आता आम्ही ते शिकतोय. आता याआधी फेसबुक किंवा लॅपटॉप हे नव्हतं का? होतं ना. आम्हाला येत नव्हतं, पण बाकीचे लोक वापरत होते ना. म्हणजे ह्या गोष्टी आधी होत्या, आम्हाला त्याचं अज्ञान होतं, पण हळूहळू आम्ही ते शिकल्यानंतर आम्हाला त्याचं थोडं थोडं ज्ञान व्हायला लागलं, किंबहुना काहींना त्याचं पूर्ण ज्ञान झालं असं आपण म्हणूया. पण जे आधी नव्हतं येत ते आता यायला लागलं, म्हणजे अज्ञानाच्या टेकूवरती मिळालेलं हे ज्ञान आहे. मी ब्रह्म आहे हे सद्गुरूंनी सांगितल्यावर आम्हाला कळलं. खरं म्हणजे ते आधीपासून आहेच, मी ब्रह्मच आहे, पण मला माहिती नव्हतं. हे आधीपासून आहे, पण मला माहिती नव्हतं. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, अगं तू ब्रह्मच आहेस, तत्त्वमसि, हे त्यांनी सांगितलं. आपण जर व्यवहारातलं आणखीन उदाहरण घ्यायचं झालं तर न्यूटननी आम्हाला सांगितलं की सफरचंद वरनं खाली पडतं, हे गुरुत्वाकर्षणाचा नियम त्यांनी आम्हाला दाखवला. पण त्यापूर्वी म्हणजे त्यांनी तो नियम दाखवल्यानंतर किंवा ते सिद्ध केल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्याच्या आधी काय सफरचंद झाडावरनं खालीच पडत होतं? पडत नव्हतं असं नव्हतं, पण त्याला गुरुत्वाकर्षणाने ते खाली पडत होतं, हे आम्हाला नंतर कळलं. म्हणजे ही सगळी जी ज्ञानं आहेत ती सगळी अज्ञानाच्या टेकूवर उभी असलेली ज्ञानं आहेत. म्हणजे मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे जेव्हा आम्ही सांगतो, म्हणजे सद्गुरूंनी आम्हाला सांगितल्यावर आम्हाला ते पटतं. शास्त्रांच्या प्रमाणे अनुभूती आलेली नाहीये अजून, आणि त्यावेळेला आम्हाला हे पटतं. पण हे पटतं त्यावेळेला तिथे अहम ब्रह्म अस्मी ह्याच्यामध्ये त्रिपुटी येते. जिथे जिथे द्वैत येतं तिथे तिथे त्रिपुटी येते, आणि त्रिपुटी येते तिथे तिथे द्वैत असतं. आता हे सगळं आहे, म्हणजे त्रिपुटी आणि द्वैत ही अज्ञानाची अवस्था आहे, त्यामुळे हे सर्व अज्ञानाचं आहे. पण ज्या वेळेला मला आत्मज्ञान प्राप्त होतं, त्याची अनुभूती येते, हे मला ज्ञान झालंय हे सांगायला दुसरं कोणी उरतच नाही. मीच सर्व झालेलो आहे, आता दुसरं कोणी नाहीच आहे. ही जी ज्ञानाची अवस्था आहे ती खरी अवस्था आहे. शुकदेव असे होते, ते आईच्या उदरातून बाहेर आले. श्रीकृष्णाने त्यांना स्वयंभू कौपिन दिलेलं होतं. स्वभावतः वैराग्याची वृत्ती अशी त्यांची होती. ते तपश्चर्या करायला ताबडतोब बाहेर पडले. ते ज्या वेळेला जायला लागले त्यावेळेला व्यास ऋषी त्यांना हाका मारत मारत मागे आले. शुकदेवांची वृत्ती ही विश्वाकार झालेली होती. आजूबाजूचं सगळं वातावरण हे शुकरूप झालेलं होतं. त्यामुळे त्या झाडांनीच ओ दिली असं म्हटलं जातं, कारण तेच सर्वत्र चैतन्य स्वरूपाने पसरलेले होते. हा एकात्मतेचा भाव होता. तिथे द्वैत नव्हतं, ते विश्वाकार झाले होते. ज्ञानदेव सुद्धा विश्वाकार झाले होते. हा त्यांचा अनुभव आहे. म्हणून तर त्यांच्या रेड्याच्या पाठीवरती मारलेले बळ त्यांच्या पाठीवर उमटले, कारण ते मुळात विश्वाकार झालेले होते. हा त्यांचा अनुभव आहे, पण आम्हाला तो अनुभव नाहीये. म्हणून ते आम्हाला वारंवार व्यावहारिक उदाहरणं देतात, अज्ञानातले दृष्टांत देतात की ज्याचा आम्हाला अनुभव आहे, आणि त्याच्यावरून तर्क करून आम्ही काहीतरी त्यांची अनुभूती थोडीफार तरी समजू शकू, एवढंच अपेक्षित आहे. म्हणून ते सांगतात, अहम ब्रह्मास्मी हा बोध होतो त्यावेळेला मात्र ते अज्ञान सापेक्ष ज्ञान असतं. ही अवस्था कशी असते माहितीये का? त्याचं मनोरंजक असं उदाहरण देत किंवा दृष्टांत ते आपल्याला देतात. ज्ञान जिया तिया परी, ज्ञान जिया तिया परी, जगी आत्मैक्य करी, तै सुरिया खोचे सुरी, तैसे जाहले. सुरीनी दुसऱ्याला भोसकता येतं, पण सुरीनी सुरीलाच भोसकलं असं कधी होतं का? असं होत नाही. जगामध्ये ज्ञान अज्ञानाचा निराश करून, ज्ञान आणि अज्ञानाचा निराश करून ते ज्ञान आत्म्याशी ऐक्य करतं असं म्हणणं म्हणजे सुरीला सुरीनी टोचल्यासारखं आहे किंवा भोसकल्यासारखं आहे. आता आम्हालाही आधी ज्ञान होतंच की,
पण आमचं ज्ञान कसं होतं? आपले हे विषय किंवा आपलं हे जग, संसारी जीवन, कुटुंब, त्यातले विषय, अशा पद्धतीचं ज्ञान आम्हाला होतं. या ज्ञानाने आम्हाला आत्मज्ञान होणार नाही, कारण हे ज्ञान अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे. असं म्हणणं की या ज्ञानाने आता आम्हाला संसारातला एवढा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला नक्की माहिती आहे की भगवंत काय आहे, तो वेगळा आहे, शास्त्रदृष्ट्या माहिती आहे, पण म्हणून आत्मज्ञान होईल असं नाही. एका सुरीने दुसऱ्या सुरीला भोसकता येत नाही. अज्ञान सापेक्ष ज्ञानाने ज्ञानाचा बोध झाला हे म्हणणं योग्य होणार नाही. थोडं याचं स्पष्टीकरण केलं की आपल्या लक्षात येईल सगळ्यांच्या की ज्ञान आपण म्हणतो. ज्ञान म्हटल्यानंतर आपोआपच त्याच्यापुढे प्रश्न येतो. मी नुसतंच म्हटलं की मला ज्ञान झालं बरं का. कोणीतरी विचारतं की कशाचं ज्ञान झालं, हा प्रश्न पुढे उपस्थित होतो. कशाचं ज्ञान झालं तर मला कॉम्प्युटरचं ज्ञान झालं, किंवा आणखीन कसलं ज्ञान झालं, एखादी भाजी आमटी करण्याचं ज्ञान झालं, ते यायला लागलं बरं का मला, तो मेनू जो होता, पदार्थ होता, तो मला यायला लागला. हे सगळं सविषयक ज्ञान आहे. मला अमक्या अमक्याचं ज्ञान झालं, मला हे कळलं असं जेव्हा मी म्हणते त्यावेळेला हे सविषयक ज्ञान आहे. तिथे प्रश्न उपस्थित होतो, कशाचं झालं, केव्हा झालं, कसं झालं, सगळे प्रश्न येतात. म्हणजे किंवा विषयांचे त्या गुणधर्म काय आहेत वगैरे. आता हे ज्ञान ज्याला झालं त्याला ते सुद्धा त्याच्या अंतःकरणात राहतं, पण तरी सुद्धा ते ज्ञान आणि मी हा भेद तिथे असतोच असतो. मी पुस्तक वाचलं, मला कळलं, ते पुस्तक समजलं, त्यातलं ज्ञान मला झालं, त्याच्यात काय सांगितलंय हे मी चित्तामध्ये अंतःकरणामध्ये साठवून ठेवलं, पण तरीही ते ज्ञान म्हणजे मी नव्हे. म्हणजे मी आणि माझं ज्ञान हा भेद तिथे आहेच. मला पुस्तकाचं ज्ञान झालं, मला माझं ज्ञान झालं असं म्हणत नाहीये. हा भेद तिथे आहे आणि भेद आहे तिथे अज्ञान आहे. म्हणून हे सगळे ज्ञान अज्ञान सापेक्ष ज्ञान असतं. जे माहिती नव्हतं ते माहिती झालं. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं, ते आत्मज्ञान नव्हे. आता ह्या अज्ञानाच्या बंधनामध्ये मी ज्या वेळेला असते, मी म्हणजे देह या अज्ञानाच्या बंधनामध्ये मी जेव्हा असते त्यावेळेला सद्गुरू मला सांगतात की तू ब्रह्मच आहेस, तत्वमसी. आणि मला कळतं की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे आधी जी माझं अज्ञान होतं त्यातून मी बाहेर पडले, आणि बाहेर पडणं हे खरं बाहेर पडणं नव्हे, कारण तिथे सुद्धा मी अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान मला प्राप्त झालं. तिथे त्रिपुटी आहे, अहम अस्मी आहे तिथे. त्यामुळे हे बाहेर पडणं कसं आहे, हे खरं बाहेर पडणं नव्हे, पुन्हा आपल्याला बांधून घेणंच आहे. कशामध्ये की मी ब्रह्म आहे याच्यामध्ये बांधून घेणं आहे. तिथून सुद्धा सुटका झाली पाहिजे. मग हे आमचं जे अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान झालेलं आहे हे सुद्धा भेदाचंच आहे. हे अज्ञानावर अधिष्ठित आहे, अज्ञानाच्या टेकूवर असलेलं ज्ञान आहे. ते कसं आहे, हे बाहेर पडणं खरं बाहेर पडणं नव्हे. म्हणून त्याच्यासाठी माऊलींनी काही दृष्टांत दिलेले आहेत. लावी आत ठाकुनी कोपट, कोपट म्हणजे दार, तो साधी आपण या सकट, का बांधल या चोरट मोठे माझी. चोरट म्हणजे चोर आणि मोठे माझी म्हणजे पोत. कोश किंवा कीटक जे असतात ते कसं आपल्या भोवतीच कोश विणतात आणि बंद करून घेतात आणि त्याच्यातच राहतात. म्हणजे तसंच हा जो कोपट बांधलेला आहे, म्हणजे एक मातीचं घर केलेलं आहे आणि ते मातीचं घर करून तो त्याच्यामध्येच राहतो आणि त्यालाच मातीचं दार करून टाकतो आणि ते दार बंद करतो आणि स्वतः बंदिवान होतो. कशातनं तो आधी मुळात बाहेर सगळ्यातनं बाहेर पडला, पण ह्या दुसऱ्या बंधनामध्ये तो पडलेला आहे. म्हणजे त्यांनी काही वेगळं केलं नाही. आपण ज्या रीतीने अज्ञान घालवतोय ती रीत कशी आहे बघा. आपलं घरचं उदाहरण जर आपण बघितलं, हे जे कोपट बांधलं, त्याला भिंतीचं दार केलं, ते दावून घेतलं, ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण सुद्धा घरात राहतो. आता आपल्याला सुरक्षित वाटावं म्हणून आपण रात्री म्हणा किंवा दिवसा म्हणा, पण आपल्याला सुरक्षित वाटावं त्यावेळेला आपण दार बंद करून घेतो.
आता दार उघडणार नाही हे नक्की, कारण आपण ते आतनं बंद केलेलं आहे. म्हणजे आता मला निश्चितपणे भय नाही कशाचं. पण ह्या ठिकाणी काय घटना घडली? मी माझ्या सुरक्षिततेसाठी दार बंद केलंय. आता मला कशाचंही भय नाही, याचा मला आनंद झालाय, कारण मी आता मुक्त आहे भयापासनं. म्हणजे त्या कुणाच्या तरी भयापासनं मी आता मुक्त झालेली, आता मी सुरक्षित आहे. पण त्याच वेळेला मी मला बंद करून घेत असते. मला आनंद होतोय की मी दुःखातनं बाहेर पडलीये, पण मी स्वतःलाच कैद करून घेतेय, बंदिवान करून घेतेय. ही माझी मुक्ती नाहीये, हे माझं दुसरं बंधनच आहे. का बांधली या चोरट मोठे माझी. इथे चोर जो आहे तो चोर चोरी करायला घरात गेला. आता चोरी केल्यावर त्यांनी सगळी चोरी केली, काही कोणी घरात नव्हतं, त्यामुळे काही प्रश्न आला नाही, काही त्याला वाला हे झालं नाही. त्यांनी सगळा चोरीचा माल पोत्यामध्ये भरून ठेवला. हे माऊलींनी दिलेलं उदाहरण आहे. आता हे सगळं बांधून ठेवलं आणि तो म्हणला आता मी पण या पोत्यातच जाऊन बसतो, म्हणजे मला कोणी पकडूच शकणार नाही. आमचं सुद्धा असंच आहे. आम्ही आम्हालाच बंदिस्त करून घेतो, एकातनं मोकळं करतो आणि दुसऱ्यामध्ये बांधून घेतो. आणि आता मी मुक्त झालोय, आता मी मुक्त झालोय, कडी कुलप लावलेत असं आम्ही म्हणत राहतो. पण तरी सुद्धा इदम अहम यातनं आम्ही सुटतो, मी माझे मधनं सुटतो, मला श्रेष्ठ ज्ञान झालंय याचंही मला भान असतं. पण तरीही मी त्या अहमच्या सूक्ष्म जाणीवेमध्ये बांधूनच राहते. माझंच मी मला बांधून ठेवलेलं असतं, असं माऊली आपल्याला म्हणतात. आणि इथे असं म्हटलेलं आहे अनुभवा ज्ञानम, असं सांगितलेलं आहे. अनुभवाला ज्ञान म्हणतात. आपण जर एकाला साखर दिली, एकाला गुळ दिला आणि एकाला श्रीखंड दिलं, तिघांनी ते खाल्लं आणि तिघांनी खाल्ल्यानंतर त्या गोडीचा जो अनुभव आहे तो घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. कोणी तोंडात टाकेल, कोणी चाटून खाईल, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. पदार्थ जे आहेत तेही वेगवेगळे आहेत, म्हणजे प्रत्येकाचा जाण्याचा मार्गही वेगवेगळा आहे. पण गोड हा अनुभव मात्र सगळ्यांचा एकच आहे. असंच ज्ञानाचा जो अनुभव असतो, म्हणजे आत्मज्ञानाचा जो अनुभव असतो तो एकच असतो. घ्यायला मात्र वेगवेगळ्या प्रकारांनी घेता येतो, ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. पण तरी सुद्धा तो अनुभव जो आहे तो मात्र सगळ्यांचा एकच असतो. एकदा दोन साधू एकमेकांना भेटले. अत्यंत म्हणजे विद्वान असे होते, चांगले होते. त्यांच्याबरोबर या पद्धतीने बोलायचे, विरोधात्मक बोलायचे. आणि त्यामुळे त्यांच्या अनुयायांना असं वाटायचं की बहुतेक ह्या दोघांचं काही पटत नाही बाबा. एक म्हणला उत्तर की दुसरा म्हणतो, एक म्हणला पूर्व की दुसरा म्हणतो पश्चिम. अशा पद्धतीने हे बोलतायत, त्या अर्थी यांचं काही फारसं पटत नसावं. एक दिवस ते दोघंही त्यांच्या अनुयायांसह एकमेकांना भेटतात आणि भेटल्यानंतर ते असं म्हणतात की काय रे बाबा, इतके दिवस शोध घेता घेता तू काय कमावलंस? आपण बरेच दिवसात भेटलो नाही आणि आता इतके दिवसात तू काय कमावलंस? त्यावेळेला तो पहिला जो असतो तो म्हणतो, अरे मी तर स्वतःमधला मीच हरवून बसलो आहे. त्याची कसलीही निशाणी मी मागेच ठेवली नाहीये. आता मी तोच झालेलो आहे. मी त्याच्याच प्रवाहामध्ये वाहून जातोय. मी कुणीतरी आहे यापेक्षा मी नष्ट होण्यामध्ये शक्ती जास्त आहे. हा जगण्याचा केवढा तरी आनंद मला मिळालाय, ती शांती मिळाली, तर सौंदर्य मिळालंय. आता माझ्या हे लक्षात आलंय की सर्वम खलु इदं ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. मी उरलोच नाहीये, मी आता सर्वस्वी तोच झालेलो आहे. आता काही शिल्लकच राहिलेलं नाही. आता तुझं कसं आहे रे बाबा, तू काय करतोयस? त्यावेळी तो म्हणतो, माझं तुझ्यासारखं नाहीये. मी आता मीच झालेलो आहे, मीच सर्वत्र आहे. आता दुसरं कोणी शिल्लकच नाही. सर्व माझ्याच इच्छेने चालतं. मीच घडवणारा आहे, मीच नष्ट करणारा आहे. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. असं म्हणून दोघांना मिठी मारली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. दोघं खरं म्हणजे विरुद्ध दिशेला गेले. दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. पद्धत वेगळी पण अनुभव एकच होता. मनुष्य
जेव्हा अज्ञान सापेक्ष ज्ञान, केवल ज्ञान याच्यातून पलीकडे जातो, त्यावेळेला तो ज्ञ ज्ञप्ती मात्र, स्वाद ज्याला म्हणता येतो, अनुभूती ज्याला म्हणता येते, तिथपर्यंत पोचतो. ते खरं ज्ञान असतं. बाकी सर्व ज्ञान ही अज्ञानावर आधारित असलेली ज्ञान असतात, पण ते मात्र निखळ शुद्ध ज्ञान असतं. म्हणून माऊली इथे म्हणतात, अज्ञानाचा टेका नसताही ज्ञान अधिका, फाके जाव उफका आपुला पडे. 6वी ओवी आहे. अज्ञानाचा टेकू ठेवायलाच नको. हे अज्ञानाधिष्ठित ज्ञान काही उपयोगाचं नाही, पण ज्या वेळेला हा अज्ञानाचा टेकू काढून टाकला जातो, त्यावेळेला होणारं जे ज्ञान आहे, निखळ ज्ञान, ज्ञप्ती मात्र असं जे आहे, ते ज्ञान एकदा मिळालं की ते अधिकाधिक फाकत जातं. फाके जावं उफका, सर्व भर पसरत राहतं, विस्तृत होतं, इतकं विस्तारतं की ते विस्तारत 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 नष्ट होऊन जातं. निद्रेचा टेकू असल्याशिवाय स्वप्न पडत नाही. जागृतीमध्ये हे आपल्याला पडत नाही. जागृतीमध्ये आपण दिवा स्वप्न पाहतो असं म्हणतो, पण ते वेगळं असतं. ते आपल्या मनातल्या एक एक मनोनिर्मित कल्पना आपण करत असतो. पण आपण झोपल्याशिवाय आपल्याला स्वप्न पडतं का? नाही पडत. म्हणजे निद्रेचा टेकू असल्याशिवाय स्वप्न पडत नाही. जेव्हा तो टेकू नसतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडत नाही. निद्रा नसते तेव्हा स्वप्न पडत नाही. तसं हा अज्ञानाचा टेकू नसतो, त्यावेळेला अज्ञान सापेक्ष ज्ञानच नष्ट होऊन जातं. ते राहत नाही. मिळतं ते निखळ ज्ञान मिळतं, ते प्राप्त होतं. आणि ते इतकं विस्तारत जातं, म्हणजे कापूस जर आपण घेतला आणि तो असा मोकळा 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 करत 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 पसरला, तर एक वेळ अशी येते की तो नष्टच होऊन जातो. त्याचे तंतू 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 इतके बारीक 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 दूरवर पसरतात की तो आहे का नाही हेही समजत नाही. म्हणजे याच्यासाठी जर आपण नेहमीचं उदाहरण जर एखादं घेतलं, तर जड पदार्थ आहेत, त्याचं विघटन आपण करत गेलो. हे विघटन 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 शास्त्रज्ञ जे करतात त्याप्रमाणे करत गेलो, तर नंतर अणूपर्यंत आपण येतो. अणूनंतर परमाणूपर्यंत आपण येतो. त्या परमाणूच्या गर्भामध्ये प्रोटॉन नामक एक घन असा अणू असतो. त्याच्या केंद्राभोवती फिरणारा दुसरा इलेक्ट्रॉन नावाचा एक अणू असतो. त्याच्यामध्ये असणारा न्यूट्रॉन असतो. आता हेही सगळं फोडून टाकलं की त्याचा स्फोट ज्या वेळेला होतो, त्यावेळेला त्या अणूचं अस्तित्वच नष्ट होऊन जातं. हा प्रकार आहे. अज्ञान ज्ञान, मला झालेलं ज्ञान वगैरे ह्या सगळ्या भावना नष्ट होऊन जातात. अस्तित्व जे आहे ते विश्वाकार होऊन जातं. आणि हे विश्वाकार कसं होतं याच्यासाठी त्यांनी काही दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. कारण ते स्वतः विश्व होऊनही विचारे विश्वा माझी असे ते विश्वाकार झालेले होते. आणि विश्वाकार होणं हा चिद्विलास आहे. ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये पसरून जाणं, आपलं हृदय, आपला आत्मा सर्व रूप होऊन जाणं, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, हे आपण आपल्याला पाहिल्याशिवाय ते जमत नाही. विश्वाकार होणं जमत नाही. म्हणून माऊली इथे असं म्हणतात की मशाल असते, आपण मशाल पेटवतो त्यावेळेला त्याला वरती चिंध्या बांधलेल्या असतात किंवा पोत असं सुद्धा म्हणतात त्याला. हे चिंध्या बांधून बांधून त्याला ते तयार केलेलं असतं आणि त्यावेळेला ती तेलामध्ये बुडवून त्याला अग्नी लावला जातो. आता त्यावेळेला तो अग्नी काय म्हणतो बघा, तो अग्नी म्हणतो मी ह्या सगळ्या चिंध्या जाळून टाकीन, ज्ञान अज्ञान सगळं जाळून टाकीन, म्हणजे मी हे सगळ्या चिंध्या जाळून टाकीन असं जेव्हा तो म्हणतो अग्नी, कल्पना करा, माऊलींच्या कल्पना आहेत त्या आपल्या डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात की खरोखरीच पोत लावलेला आहे, त्या सगळ्या चिंध्या जळतायत, तो अग्नी असा भडकतोय आणि नंतर हळूहळू जर आपण बघितलं तो सगळ्या चिंध्या नष्ट करायला लागतोय. अज्ञान सापेक्ष ज्ञान सगळं गेलं आणि तो काय म्हणतो मी या सगळ्या चिंध्या जाळून टाकेन. अग्नी हे तेजाचं रूप आहे, ज्ञानाचं स्वरूप आहे. त्यामुळे तो म्हणतो मी या सगळ्याला नष्ट करीन, ह्या अज्ञानाला नष्ट करीन, अज्ञानाच्या टेकूवर असलेल्या ज्ञानाला नष्ट करीन,
पण हे सगळं भस्म भस्म करत जाताना शेवटी एकही चिंधी उरत नाही आणि हा अग्नी जो आहे तोही नष्ट होऊन जातो. म्हणजे ह्या अज्ञान सापेक्ष ज्ञान जे आहे ते अज्ञान गेलं, ज्ञान गेलं, सगळं नष्ट झाल्यानंतर तो जो अग्नी ज्ञान स्वरूप प्रकट झालेला आहे, आत्मज्ञानाचा प्रकट झालेला आहे, तोही तिथून निघून जातो. तोही निघून जातो. याचाच अर्थ जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला मी ब्रह्मज्ञानी आहे याची जाणीव सुद्धा नसते. याच्यासाठी त्यांनी बरेच दृष्टांत दिलेले आहेत की दिव्याची वात आहे. दिवा पेटतो, दिव्याचं तेजस्वी होणं असतं, ते भडकणं असतं, मोठं होणं असतं. ज्ञानाचं आमच्या असंच असतं. आम्हाला पण त्याचा गर्व पण होतो. आम्हाला त्याचं म्हणजे अज्ञान सापेक्ष ज्ञानाचा फार गर्वबिर्व होतो. पण जे मुळामध्ये आत्मज्ञानी आहेत त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्वच होत नाही, कारण ते ज्ञान सुद्धा मुरून गेलेलं असतं, नष्ट झालेलं असतं. म्हणजे वेगळ्या अर्थाने मी म्हणते त्यांना आपल्याला ज्ञान झालंय ही जाणीवही नसते, कारण ते जाणीव व्हायला कोणीतरी पाहिजे ना दुसरं. पण इथे ते आत्मरूपच झालेले असतात, त्यामुळे दुसरं कोणी उरलेलंच नसतं त्यांच्या ठिकाणी. म्हणून त्यांनी ही दिव्याची वात ती नाहीशी झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे ती वातही नष्ट होऊन जाते, जळून जाते, मग काहीच राहत नाही. तशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. पण या सगळ्या ह्याच्यात अज्ञान आहे, अज्ञानावर अधिष्ठित ज्ञान आहे, ज्ञानावर नंतर तेही निरसन झाल्यानंतर, त्याचाही निराश झाल्यानंतर मग मिळणारं पुढचं जे आहे ते आत्मज्ञान आहे. पण त्याच्यासाठी पहिलं नष्ट व्हावं लागतं, त्यातून दुसऱ्याची म्हणजे उत्पत्ती होते, तेही नष्ट होतं, तेव्हा त्यातनं तिसऱ्याची उत्पत्ती होते. मग पहिलं आधी निरसून जावं लागतं. याच्यासाठी त्यांनी खूप कोमल हृदयाचे असे माऊली आहेत, त्यामुळे त्यांनी असं कोमल जाईची कळी असं त्यांनी म्हटलेलं आहे. जावळाचे फाकाने म्हणजे जाईची जी कळी असते, जाई आणि जुई, त्याच्याची जी जाई आहे ती आणखीन जाई आणि जुई छोटी अगदी फुलं असतात, तर त्यामुळे ती उमलली. आता जाईचं उमलणं आधी काय होतं, कळी होती, पण कळीचं नष्ट होणं म्हणजे जाईचं उमलणं आहे की नाही. म्हणजे पहिलं अज्ञान नष्ट होणं मग ज्ञान होणं आहे. त्यामुळे ते अज्ञान गेलं, त्याच्यावर अधिष्ठित ज्ञान प्राप्त झालं. ती जाईची कळी उमलण्यासाठी आधी कळीचं नष्ट होणं हे महत्वाचं आहे. म्हणजे कळीच्या नष्ट होण्यातच त्याचं फुलणं आहे. आता हे फुलणं जेव्हा सुरू होतं तेव्हाच कोमेजण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे तेच फूल फुललं, छान झालं, टवटवीत दिसलं, सुगंध खूप आला, नंतर ते हळूहळू कोमेजायला लागतं. म्हणजेच त्याच्या उमलण्यामध्येच कोमजण्याची क्रिया सुरू होते. जसं त्याच्या कळीपणाच्या नष्ट होण्यामध्ये फूल होण्याची प्रक्रिया सुरू होते, तसंच फूल होण्याच्या क्रियेमध्ये त्याची नष्ट होण्याची प्रक्रिया होते, त्याची उत्कर्षाने वाढ होते. ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. तो एकदम उच्च बिंदू असतो ज्या वेळेला आम्ही त्याची अनुभूती घेत असतो, तो उच्च बिंदू असतो. पण नंतर ते कोमेजतं, याचा अर्थ ते ज्ञान विज्ञान दोन्ही मुराले. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पाण्याचे तरंग त्याच्याबद्दलही तसंच सांगितलेलं आहे. तरंग निर्माण होतात, तरंग नष्ट होतात. आपलं जीवन तसं आहे. कलावती देवी एकदा अशा बसलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्या लहानपणी त्यावेळेला त्या प्रवचन कीर्तन ऐकायला जायच्या. पण तेव्हा पाणी खूप पडलं पावसाचं आणि ते बुडबुडे यायला लागले. त्यावेळेला त्याच्याकडे त्या टक लावून पाहत होत्या आणि त्या म्हणायला लागल्या की आजोबांना त्यांच्या म्हणायला लागल्या, आजोबा म्हणे हा मोठा बुडबुडा आहे ना ते म्हणजे तुम्ही, हा मधला बुडबुडा आहे ना ते म्हणजे बाबा, आणि ह्या छोटा बुडबुडा म्हणजे मी आहे. बघा हा मोठा बुडबुडा पहिला फुटला, मग दुसरा बुडबुडा फुटला. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये कसं आपल्याला तत्वज्ञान भरलेलं आहे हे कळतं. पण विचार केला, विवेकाने विचार केला तर समजून येतं. अन्यथा ते पाणी काय आणि बुडबुडे काय आम्हाला सगळं अज्ञानामुळे सारखंच वाटतं. फार तर आम्ही म्हणून वा वा छान दिसत आहेत ते तरंग बिरंग, एवढंच आम्ही म्हणतो. इथं पाण्याच्या तरंगाचं म्हणजे पाण्यावरती तरंग निर्माण होणं
म्हणजे ते पाण्याचं तेवढ्यापुरतं नष्ट होणं, तरंगाचा पुन्हा बुडबुडा मोठा फुगणं, तो पाण्यातच लुप्त होणं, हे सगळं अशा पद्धतीने चाललेलं असतं. तसंच आत्मज्ञानाचं सुद्धा आहे. ते असं म्हणतात, तैसे पिऊनी अज्ञान तववरी वाढे ज्ञान, जव आपुले निधन निशेष साधे. अज्ञानाला खाऊन टाकून, तैसे पिऊनी अज्ञान, अज्ञानाला खाऊन टाकून त्याचा नाश करून हे जे ज्ञान उत्कटतेने वाढत जातं, तववरी वाढे ज्ञान, हे आत्मज्ञानासाठी जी तयारी आमची सुरू होते, अज्ञान नष्ट झाल्यानंतर शास्त्राभ्यास आहे, गुरुप्रचिती आहे, उपासना आहे, ह्या सगळ्याची उत्कटतेने वाढ होते आणि नंतर या वाढीमध्येच त्याचं नष्ट होणं आहे. कारण इथे सद्गुरू आम्हाला उपदेश करत असतात. तुकाराम महाराज असं म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. हे मरण, आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे सगळं बघताना माझ्या अहमचंच मरण झालेलं आहे. हे मरण जे आहे ते अहम आणि अस्मीचं मरण आहे. आता उरतं ते फक्त ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी मधला अहमही गळून जातो आणि अस्मीही गळून जातो. उरतो ते फक्त ब्रह्म असतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव. कारण शरीर आहे पण ते असून नसल्यासारखं आहे. म्हणून हे लौकिकातलं जन्म मरण नाही आहे, ते आमचं चालूच असतं आणि त्यामुळे आम्ही ते पुनरपि जननम पुनरपि मरणम त्याच्यात असतोच. पण हा जो मृत्यू जो महाराजांनी सांगितलेला आहे, तुकाराम महाराजांनी, ते आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे अहमचं मरण आहे, अस्मीचं मरण आहे. आणि त्याच्यानंतर जे असतं ते प्रेतरूप झाला शरीराचा भाव आहे. अत्यंत सुंदर असा अभंग आहे. त्याचं आत्ता विस्तृत विवेचन आपण करणार नाही आहोत. पण हे जे सगळं गेल्यानंतर उरतं ते ज्ञ मात्र असतं, ज्ञप्ती मात्र असतं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये ज्ञान वाढवता येत नाही, ज्ञान वाढवता येत नाही, त्यांना पशुपक्षी म्हणतात. कारण पशुपक्षी प्राणी वगैरे आहार निद्रा भयमैथुन एवढंच ज्ञान त्यांना असतं. त्यांना नसतं का? असतं. आपलं स्वसंरक्षण करण्या इतकं ज्ञान असतं. आहार निद्रा भय मैथुन याचं सर्वाचं ज्ञान त्यांना असतं. त्यांना पशुपक्षी म्हणतात. ज्ञान आहे पण ते वाढवता येतं, त्यांना माणसं म्हणतात, मानव म्हणतात. कारण त्यांना बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. खरं तर हा विषय नाही आहे इथे, पण तरी सुद्धा त्यांना बुद्धीचं वरदान मिळालंय, तसं त्यांना हास्याचं सुद्धा वरदान मिळालंय. पशुपक्षी प्राणी हसले असं आपण म्हणत नाही. ते हसताना कधी पाहिलं जात नाही किंवा पाहिलं नाही, त्यांना हसता येत नाही. त्यामुळे हसण्याचं वरदान सुद्धा फक्त माणसाला मिळालेलं आहे. पण माणूस ते दुसऱ्यावर हसण्यासाठी वापरतो, तिथे त्याचं नुकसान होतं. या हास्यातून दुसऱ्याला आनंद देण्यासाठी ते वापरावं तर त्याचं या वरदान खरं म्हणजे ते ठरेल. बुद्धीचंही वरदान त्या माणसाला आहे आणि त्या जीवाला आहे. म्हणूनच तो शिवापर्यंत जाऊ शकतो. आणि ज्याचं ज्ञान परिपूर्ण असतं तो शिव असतो, शक्ती सहित असणारा शिव असतो. म्हणजे ज्ञान वाढवता येत नाही, तो पशुपक्षी नीच योनी हीन योनी असं आपण म्हणूया. ज्ञान वाढवता येतं, तो जीव असतो. ज्याचं ज्ञान परिपूर्ण झालेलं असतं तो ईश्वर किंवा शिव, शक्ती सहित शिव असतो. ज्याची जगावर सत्ता असते तो जगाचं ईशन करत असतो. आता हे ज्ञान अज्ञान हे सगळं मावळलं की मग जे असतं ते ज्ञ स्वरूप परब्रह्म असं आपण ज्याला म्हणतो अद्वैतामध्ये, तिथेच अद्वयामध्ये त्याला परमशिव असं म्हटलं जातं. आणि ते जे आहे ते ज्ञप्ती मात्र स्वाद रूपाने राहिलेलं असं ते परमशिव तत्व आहे. आता मला ज्ञान झालं ही भावना त्यात असते, त्यावेळेला त्याला ज्ञानवृत्ती म्हणतात. हे आपण कालच्या याच्यामध्ये बघितलंय. तिथे त्रिपुटी येते, ज्ञाता ज्ञेय ज्ञान. पण जे ज्ञ मात्र आहे, निखळ ज्ञान आहे, तिथे दुजेपणा नसतो. मग हा कसा असतो? हा सगळा एकरस झालेलं असतं. एक रस परिपूर्णतेने एक रूप झालेलं, एक रस असलेलं असं हे परमशिव तत्व आहे. जैसे कल्पांतीचे भरते, स्थळाजळा दोहिते, बुडविल्या आवरोते, राहोची नेणे. 11वी ओवी आहे.
जेव्हा कल्पांत होतो, महाप्रलय होतो, पाणीच पाणी सगळीकडे होतं, ते पाणी एवढं पसरत जातं की ह्या गावातलं पाणी, त्या गावातलं पाणी, या विहिरीतलं पाणी, त्या विहिरीतलं पाणी, हा देश, तो देश, भारताचा हिंदी महासागर, तिकडचा अटलांटिक महासागर, पॅसिफिक वेगळा, छे 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 काही नाही हो, सगळं एकरूप होऊन जातं, जलप्रलय होऊन जातो. औरवते म्हणजे आरवते परवते, म्हणजे इकडचं तिकडचं, ऐलतीर पैलतीर. नदी असली की त्याला ऐलतीर पैलतीर असतो ना, किंवा मग पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी, कुठलं काय, हे सगळं एकच होऊन जातं. ज्ञान अज्ञानाचा ग्रास करून ज्ञान मात्र जे असतं ते एकत्वाने उरलेलं असतं. त्यामुळे इथे ते दुजेपणा त्याला सहनच होत नाही. की विश्वही वेगळं वाढे जै सूर्यमंडळ, ते तेजतम निखळ तेची होय. असे हे दृष्टांत जे दिलेले आहेत ते पृथ्वी आप तेज वायू आकाश अशा पद्धतीने दिलेले आहेत. इकडे सूर्याचं जे उदाहरण दिलेलं आहे ते सूर्य, नेहमी आम्ही काय म्हणतो की सूर्य उगवला, मग तो भारतात प्रकाश देतो आणि परदेशात देत नाही असं काही नाही. त्यांच्या त्यांच्या वेळेला त्यांनाही प्रकाश देतो, त्याचं तेज तो सगळीकडे देत असतो. पण त्याला तिमिर दृष्टी वगैरे काही नाही आहे, कारण तो जातो तिथे तेजच असतं. त्यामुळे तिमिर हे त्याला माहितीच नाही, अंधार त्याला माहिती नाही, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. ते प्रलय काळी जसं ते जलमय होतं, तसं ज्या वेळेला हे सूर्याची जी 12 कळी तपे अर्क असं जे म्हटलेलं आहे, 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडाडिले, पावक मात्र एकवटले प्रलय काळी. हे सगळे जे 12 सूर्य तेजस्वी जे आदित्य आहेत ते सगळे आग ओकायला लागतात, धगधगायमान होतात, आणि त्यावेळेला इथे काहीही राहत नाही, हे सगळं तेजच तेज निर्माण होतं. हे जसं फक्त आणि फक्त तेज राहतं, तसंच ज्ञप्ती मात्र त्याच्याशी एकरूप होताना राहतं, ते फक्त निखळ ज्ञान राहतं, आत्मज्ञान राहतं, दुसरं काही राहतच नाही. मग तो कोणत्या संप्रदायातनं आलाय, कुठून आलाय, काय वाटेने आलाय, काय साधना केली होती, काहीच राहत नाही. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा काय वारकरी संप्रदाय, समर्थांचा काय समर्थ संप्रदाय, स्वरूप संप्रदाय आहे असलं वगैरे, किंवा दत्त संप्रदाय, श्रीपाद वल्लभांचा, अक्कलकोट स्वामींचा, हे संप्रदाय वगैरे काही राहत नाही हो. कारण हे सगळं, हे जे आहे हे सगळं ज्ञान अज्ञान याच्यामध्ये येतं. संप्रदाय मार्गक्रमणा करणं आहे, पण उद्दिष्ट एकदा साध्य झालं, ते अंतिम गंतव्यस्थान एकदा प्राप्त झालं, त्या आत्मज्ञानाकडे गेल्यानंतर ते एकदा प्राप्त झालं की दुसरं काही राहतच नाही, फक्त आणि फक्त ज्ञप्ती मात्राची होय. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही अज्ञानाच्या झोपेमध्ये होतो, अज्ञानाच्या टेकूवर उभ्या असलेल्या अज्ञान सापेक्ष ज्ञानावरती होतो. ही झोप जाऊन आता आम्हाला दुसरी झोप लागली, ती म्हणजे अहम ब्रह्मास्मीची झोप लागली. त्याला महाझोप असं सुद्धा म्हटलेलं आहे. ज्ञानाचीच आहे पण महाझोप आहे. आपल्याला सुद्धा बघा, खूप जागरण केलं ना की मग मात्र इतकी काही डोळ्यावर झोप आलेली असते, रात्री 1, 1:30, 2 पर्यंत जागलं काही कारणानिमित्त, आणि नंतर सकाळी उजाडलं, सगळं झालं, नाही जाग येत. आणि जी जाग येत नाही त्यावेळेला सगळा बाहेर सूर्याचा प्रकाश पडलेला असतो, सगळं असतं, सगळं तसंच असतं, पण आम्हाला जाग येत नाही. जागणे होऊन ठाके जागणेची, पण ज्या वेळेला खरी जाग येते, आम्ही गाढ झोपेतून बाहेर पडतो. ते आपलं मागचं सगळं उदाहरण आपण थोडं पुढे घेऊया की कसं असतं. ह्या महाझोपेतनं अहम ब्रह्मास्मीच्या जेव्हा आम्ही जाग होतो त्यावेळेला खूप जेव्हा जागरण झालेलं असतं, त्यानंतर आलेली ही जी महाझोप आहे, तेव्हा आम्ही किलकिल्या डोळ्यांनी जरा बघतो, अरे बापरे खूप उजाडलं वाटतं. म्हणजे त्यावेळी आम्ही थोड्याशा झोपेत असतो, पण आम्ही डोळ्या किलकिले करून बघतो. हे किलकिलं करून बघणं म्हणजे अहम देहोस्मी हे सोडून अहम ब्रह्मास्मीशी किलकिल्या डोळ्याने आधी बघतो, ते तेज बघतो, अहम अस्मी दोन्ही गळून गेलं की मग जी आम्हाला जाग येते, या महाझोपेतनं खडखडीत जागा आम्ही जेव्हा होतो, ते ज्ञान मात्र आहे. मी ज्ञानी आहे याचंही भान तिथे नाहीसं झालेलं असतं. जाणीव नेणीव दोन्ही गेलेलं असतं, जाणीव नेणीव रहित असं झालेलं असतं. नाना निद
म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या याच्याही आम्ही पुढे गेलेलो असतो. या सगळ्या अवस्थातनं मुक्त व्हायला पाहिजे. परिते ज्ञान मात्र निखळे तोची की तया कळे, काय देखिले बुबुळे बुबुळा जेवी. असं त्यांनी छान दृष्टांत इथे दिलेला आहे. ते असं म्हणतायत की बुबुळ म्हणजे डोळ्यातली जी बुबुळ असतात ना, आता हा डोळा जो आहे ना तो खरं म्हणजे सगळ्यांना पाहतो. आता या सगळ्यांना जर तो पाहतो, पण तो त्याला पाहू शकतो का? नाही. तो साधा पलीकडच्या डोळ्याला सुद्धा पाहू शकत नाही. पण आता तो डोळा दुसऱ्या सगळ्याला पाहू शकतोय. तो जरी पाहत असला तर तो स्वतःला पाहू शकत नाही, म्हणजे त्याला दृष्टीच नाही असं आम्हाला म्हणून चालेल का? तर तसं चालणार नाही. हे ज्ञस्वरूप असं आहे की ते जाणीव नेणीवीच्या पलीकडे आहे. मग त्याला जाणीव नाही नेणीव नाही म्हणजे मग तो नाहीच आहे का? तसं नाही आहे, ते आहेच आहे. असं त्याची असे अशा पद्धतीने परमशिवतत्व आहे. ब्रह्मरूप आपण आहोत याचीही जाणीव त्या ब्रह्मरूप झालेल्या ब्रह्मविदाला अजिबात नसते. ब्रह्मज्ञानी माणसाला नसते. मग तो ब्रह्मस्वरूप नसतो का? तो असतो याज्ञवल्क्यांसारखा. पण तो आपण म्हणत नाही की मला ब्रह्मज्ञान झालंय. जसं डोळा असतो त्याचं तेज असतं, त्या असण्याला दुसरं काही लागत नाही, तसं जाणायला दुसरं काही लागत नाही. जे एका इंद्रियाने कळतं. पण आपली इंद्रिय पण कशी आहेत बघा, की डोळा आहे तो डोळा पाहू शकत नाहीये. सॉरी, डोळा आहे तो पाहू शकतो, पण तो स्वाद घेऊ शकत नाही. म्हणजे जिभेला जी चव असते ती त्याला चव घेता येत नाही किंवा त्याला वास घेता येत नाही. डोळा आहे तो पाहू शकतो, एका वेळेला एकच कार्य एक इंद्रिय करू शकतं. तो पाहू शकतो पण वास घेऊ शकत नाही. नाक आहे ते वास घेऊ शकतं पण ते बोलू शकत नाही. पुढे बोलण्याची जी क्रिया आहे ते जीभ करू शकते किंवा आपलं मुख करू शकतं, पण त्याला स्वाद म्हणजे स्वादही घेऊ शकतं पण ते स्पर्श करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपली जी जी आहे ती एकच कार्य करू शकतात. पण या पाचही प्रकाराला एकत्वाने जाणणारं असं जे आहे ते आपलं आत्मतत्व आहे. देहाच्या अवयवांना काही कळत नाही, पण आपण आत असलो म्हणजे तो आत्मतत्व आत असलं जे आपल्या आत आहे ते मात्र या सगळ्याला साक्षी रूपाने पाहत असतं. आणि तेच माया ब्रह्मा शक्ती सहित शिव किंवा ब्रह्मासहित मायेसहित ब्रह्म ज्याला आपण म्हणतो किंवा शक्ती सहित शिव ज्याला असं म्हणतो, ते आहे त्याच्याही पलीकडचं परमतत्व असणारं. ते देहामध्ये बांधलेलं आहे तोपर्यंत ते शक्ती सहित शिव आहे, आत्मतत्व आहे, आत्माराम आहे. पण नंतर त्याच्याही पलीकडे जाणं ते त्याचं असणं ज्ञान मात्र आहे, ते परमशिवतत्व आहे. डोळे जे आहेत ते रंग रूप आकार सगळं पाहू शकतात, पण डोळे एकमेकांना पाहत नाहीत, अणुरेणू पाहू शकत नाहीत. आणि हे जे तत्व आहे ते दृष्टीगोचर नाही, त्यामुळे आम्ही ते पाहू शकत नाही. पण आमच्या इंद्रियांना मर्यादा आहे त्यामुळे ते पाहू शकत नाही. बुद्धीद्वारा आम्ही त्याचा विचार करू शकत नाही कारण बुद्धीलाही मर्यादा आहेत. पण हे ज्ञप्ती मात्र असं आहे ते ज्ञानेंद्रियांच्या मनबुद्धी चित्त अहंकार या सगळ्याच्या पलीकडे आहे. हे चार देहांच्याही पलीकडचं आहे. पण ते आम्हाला दिसत नाही, आम्हाला जाणवत नाही, म्हणून ते नाही असं म्हणून चालत नाही. कारण ते आहे पण आणि म्हणजे जर म्हटलं तर हे जे आहे ते आहे पण आणि नाही पण अशा पद्धतीने ते आहे. म्हणजे कसं आहे, ते आहे पण आम्हाला दिसत नाही, दाखवा म्हटलं तर दाखवताही येत नाही. मग ते नाही आहे का? अरे नाही, त्याच्या कार्यावरनं आम्हाला कळतंय ना की ते आहे. ते आत आहे तोपर्यंत मी जिवंत आहे, ते बाहेर गेलं की मी काय आहे, माझं अस्तित्वच नाही आहे. अशा पद्धतीने ते आहे, म्हणजे त्याच्या कार्यावरनं ते आहे आपल्याला सिद्ध होतं. अशा पद्धतीने त्याने वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. आपण आकाशा आपण पया रिगे, काय आगी आपण पया लागे, आपला माथा आपण वळघे आपण कोणी. आता हे जे पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे हे आणखीन थोडं खोलात जाऊन सांगितलंय. आकाश के नाही हे न रिघेची कवणे ठाई, असं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हटलंय. आता आकाश कुठे नाहीये सांगा? नाही, सगळीकडे आहे आकाश. आकाश
काय झालं, आम्ही परवा गेलो होतो पण तिथे आकाश नव्हतं, ते तीर्थाटनाला गेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येत, कारण ते कुठं जातच नाही. कारण स्थळ काळ याच्या भेदाच्याही पलीकडे ते आहे, त्यामुळे ते सदा सर्वत्र आहे. इथून तिथे आम्ही गेलो तरी तिथेही आकाश आहे, तिथून इथे आलो तरी ते आहे. ते खचाखच भरलेलं आहे, त्याला सुद्धा असं हलायला जागा नाही आहे. तर जाणार कुठे? जिथे जाऊ तिथे ते आहे. अग्नीने उद्या असं म्हटलं की मी म्हणजे सगळ्यांना, आपण जर अग्नीला म्हटलं की अरे तू सगळ्यांना जाळत होतास ना, थांब आता मीच तुला हा दुसरा अग्नी घेतो आणि मी तुला जाळतो. शक्य आहे का? ते शक्य नाही आहे. अग्नी अग्नीला जाळू शकत नाही. उलट दोन अग्नी एकत्र आले तर ते जास्तच भडका मारतात. म्हणजे पाण्याने अग्नीला विझवता येईल पण अग्नीने अग्नीला जाळता येत नाही. तसंच पाण्याचं सुद्धा तसंच आहे. पाणी मारून मारून पाण्याला दुसरं काही करता येत नाही, उलट ते वाढतच जातं. याचा अर्थच असा आहे, ही सगळी त्याची मूळ रूप आहेत, ते त्याचे धर्म आहेत. जाळणं हा अग्नीचा धर्म आहे, प्रवाहीपणा हा पाण्याचा धर्म आहे. हे धर्म जर एकमेकात मिसळले तर ते वाढतातच, ते एकमेकांचा नाश करत नाही. कृतांत जरी कोपेल तरी त्रैलोक्य जाळेल, असं जे म्हटलेलं आहे. तसंच ह्याच्या आधीच्या ह्याच्यात आपला माथा आपण वळघे, हा एक न्याय त्यांनी सांगितलेला आहे बरं का. असे काही काही न्याय सुद्धा त्यांनी मधनं सांगितले. ह्या न्यायाला स्कंदारोहण न्याय असं म्हणतात. आपल्यालाच आपल्या डोक्यावर म्हणजे अशक्य गोष्टी ज्या वेळेला दाखवायच्या असतात त्यावेळेला हा स्कंधारोहण न्याय वापरला जातो. एकदा मी खूप चालत 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 गेले, इतकी दमले. खरं म्हणजे लहान मुलं असतं तर ते म्हणतं आई मी दमले, मला कडेवर घे किंवा मला खांद्यावर घे, असं म्हणतं की नाही. पूर्वीच्या काळी घेत असत खांद्यावरती. तर तसं असं म्हणायचं. पण मी एकटी चालले आणि मी एकटी चालताना इतकी दमले, आता मला कोणीतरी खांद्यावर घ्यावं असं वाटतंय पण जवळपास कुणीच नाही आहे, म्हणून मीच माझ्या खांद्यावर बसले. शक्य आहे का? हे शक्य नाही. याला स्कंदारोहण न्याय असं म्हटलं जातं. आता असे न्यायी माऊलींनी याच्यामधनं आपल्याला सांगितलेले आहेत, पण ते शोधून काढावे लागतात. पण ह्या सगळ्या अशक्य गोष्टींसाठी हे वापरलं जातं. म्हणून अग्नीने अग्नीला जाळलं, पाण्याने पाण्याला हे केलं, असं होऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी त्यांनी हा न्याय आपल्याला वापरलेला आहे. हे वापरताना ते असं म्हणतात की असणं आणि नसणं या दोन्ही गोष्टी या परमतत्वाला नाहीत. कारण ते विश्वात्मक होतं त्यावेळेला ते आहे आणि ते विश्वोत्तीर्ण होतं त्यावेळेला ते नाही. म्हणजे ते नाही म्हणजे नसतं का? असतं, पण अव्यक्त स्वरूपात असतं. आणि ज्या वेळेला ते व्यक्त होतं प्रकृती सहित शिव जो व्यक्त होतो, विश्वात्मक होतो, तेव्हा ते आम्हाला दिसतं. म्हणजे आम्हाला ते वेगवेगळ्या नामरूपांनी नटलेलं ते आहे हे संत सांगतात म्हणून आम्ही म्हणतो. अन्यथा आम्हाला त्याची अनुभूती निश्चित नाहीये. त्यामुळे इथे ते सदा सर्व काळ आहेच आहे, असतची असे आहे, भले ते विश्वोत्तीर्ण असेल किंवा विश्वात्मक असेल, पण ते शून्य नक्कीच नाही. ते शून्य नक्कीच नाही असं मुद्दामून सांगते. हा शून्याचा निष्कर्षू, शून्य ते महाशून्य या सगळ्या गोष्टी आठवायच्या. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून, ते शून्य ते महाशून्य. श्रुतिवचन सांगे ही ज्ञानेश्वरीतली ओवी आपण घेतली होती. म्हणजे काहीही निर्माण होत नाही त्याला शून्य असं म्हणतात. शून्य म्हणजे शिवतत्व, परमशिवतत्व नाही. त्याचं कारण त्याच्यातून हे चराचर निर्माण झालेलं आहे. नभाचे शून्यत्व, आकाशात सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आकाश म्हणजे अवकाश आहे, त्या अवकाशात सर्व गोष्टी मावून घेतलेल्या आहेत, त्यांनी सामावून घेतलेल्या आहेत. तसंच या परमशिवामध्ये प्रकृती शिव किंवा पुरुष प्रकृती, शिवो शिवी, देवो देवी हे सगळेजण त्याच्यात सामावलेले आहेत. त्यांचं बाळही त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी शून्य तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा खोडून काढलेलं आहे. आणि हे खोडून काढताना बुद्ध जो आहे त्यांचं शून्य तत्वज्ञान आहे, तर ते बुद्धाच्या माध्यमिक, योगाचार, सौभांतिक,
आणि वैभाषिक असे हे 4 प्रकारचे शिष्य आहेत. त्या 4 प्रकारच्या शिष्यांना शून्यवादाचा त्यांनी उपदेश केलेला होता, असं सोनूमामा दांडेकर यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचं खंडन माऊलींनी इथे 26 ते 31 या ओव्यांमध्ये केलेलं आहे. आणि शून्य तत्वज्ञानाचं खंडन केलं जातं बऱ्याच वेळा. अद्वैत तत्वज्ञान असू दे, अद्वैत तत्वज्ञान असू दे, दोन्हीमध्ये त्याचं खंडन केलं जातं. कारण शून्यातून काहीही निर्माण होत नाही. हे शून्य पोकळ शून्य आहे. त्यामुळे 0 गुणिले 0 आपण बघितलं होतं. 0 अधिक 0 काही नाही. शून्यातनं काहीही निर्माण होत नाही. पण त्याच्या मागे जर एकम लावला तर, एक लावला त्याच्या मागे, ते परब्रह्म स्वरूप जे आपण म्हणतो, जो परमशिव आहे तो एकच आहे, त्याला दुजेपणा सहन होत नाही. तो एक त्याच्या मागे लावला आणि पुढे जर 0 दिली तर मात्र त्याची किंमत वाढत जाते. एकाचे 10, 10चे 100 असे होत जातात. पण शून्यातनं काही निर्माण होत नाही. तिथे एकामधनं निर्माण होऊ शकतं, म्हणून शून्यवाद घोडून काढलेला आहे. इथे त्यांनी साधारणपणे 26 ते 31 या ओव्यांमध्ये शून्यवाद त्यांनी निपटून काढलेला आहे. शून्य सिद्धांत बोधू कोणी सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तुसी जो. ब्रह्मवस्तू म्हणजे काही शून्य नव्हे, किंवा आपण ज्याला परमशिव म्हणतो ते म्हणजे शिव नव्हे, ते शून्य आहे असं तुम्ही म्हणता ना. मग ते कसं सिद्ध? आता हे तुम्ही जे म्हणताय, माऊली असं सांगतायत की ते शून्य आहे, ते शून्यच आहे असं वगैरे जे तुम्ही म्हणताय ना, मग हे सिद्ध करायचं जर ठरवलं तर सिद्ध करण्यासाठी ज्ञशक्ती लागते की नाही, ज्ञान लागतं की नाही. तर्क वितर्क प्रमेय या सगळ्यांनी मांडणी करायची असेल आणि खंडन करायचं असेल तर त्याच्यासाठी ज्ञ लागतोच ना. मग हे ज्ञ मात्र जे आहे त्याला तुम्ही शून्य कसं म्हणता? किंवा हे आधीपासूनच आहे, अनादी अनंत आहे, आमच्या आधी होतं, आत्ता आहे, पुढे असणार आहे, तेव्हा हे नाही आहे, हे शून्य आहे असं सर्टिफिकेट देणारे तुम्ही कोण? तर ते चुकीचंच आहे. बरं, ते नाही आहे असं तुम्ही म्हणताय, पण याचा अनुभव मी स्वतः घेतले, म्हणजे माऊली म्हणतायत मी स्वतः घेतलेला आहे, मी घेतलेला आहे, अनेक संतांनी घेतलेला आहे. ते नाही असं तुम्ही कसं म्हणता? तिथे जाणीव नेणीव दोन्ही नाही आहेत. जाणीव नेणीव भगवंती नाही, पण त्याच्या कार्यावरनं तर आम्हाला हे कळतंय की तो आहेच आहे. तो विश्वोत्तीर्ण होतो तेव्हा नाही कळत, तो अव्यक्त असतो. पण म्हणून तो नाही असं म्हणता येत नाही. तो शक्तीसहित प्रगट होतो आणि तो विश्वात्मक होतो, तेव्हा हे त्याचं विविध रूप आम्हाला पाहायला मिळतं. हा त्याचा चिद्विलास आम्हाला पाहायला मिळतो. तो नाही आहे असं म्हणताच कसं? म्हणून शून्यातून काही निर्माण होत नाही, अभावातून भाव निर्माण होत नाही. त्यासाठी त्यांनी काही दृष्टांत दिले. त्यातला एखादाच दृष्टांत आपण बघूया, कारण वेळ कमी आहे. मालविता दिवे मालविते जरी मालवे, तरी दीपू नाही हे पहावे कवणासी पा. 28वी ओवी आहे. दिवे मालवून टाकणारा, आता सगळं रात्र झाली, दिवे मालवून टाकायचे. हे दिवे सगळे मालवले, सगळा अंधार झाला, आता तो दिवे मालवून टाकणारा पण गेला. असं होतं का? दिवे मालवले याचा अर्थ सगळं तो दिवे मालवणाराही गेला असं नाहीये. ह्या सर्व चराचरामध्ये जे अनेक पदार्थांनी नामरूपानी शक्तीसहित शिव जो प्रगट झालेला आहे, हे असंख्य दिव्यांचा जो लखलखाट त्याने निर्माण केलेला आहे, चंद्र सूर्यांचा प्रकाश त्याने निर्माण केलेला आहे, हे सगळं जरी त्यांनी मावळलं किंवा हे सगळं त्यांनी गुंडाळलं, आपलं सगळं अर्थशून्य वाटायला लागलं आणि त्यांनी हा सगळा खेळ परत घेतला, तरी हा सगळं म्हणजे मालवून टाकले दिवे, तरी सुद्धा हा मालवणारा तसाच राहतो. आपण ज्या वेळेला अद्वैत तत्वज्ञानामध्ये ज्ञानप्राप्ती होते तेव्हा हे सगळं जग पूर्णपणे नाहीच आहे असं म्हटलं. आता जे झाल्याचे नाही त्याची वार्ता करसी काही, हे नाही आहे. ह्या कोण म्हणतं? जो तिथपर्यंत मुळापर्यंत पोचलाय त्याला ते दृश्य मागे वळून पाहताना काहीच नाही असं तो म्हणतो. म्हणजे तो विश्वोत्तीर्ण झालेला असतो, त्यावेळेला सगळं अव्यक्तात गेलेलं असतं. पण इथे आत्ता विश्वोत्तीर्ण झाल्यानंतर काही दिसलं नाही, तरी विश्वात्मक असताना आम्हाला सगळं दिसतं. तो मालवणारा त्याच्यापासून वेगळा आहे.
त्यामुळे शिवसहित असणाऱ्या शक्तीने हे विश्वात्मक रूप धारण केलं, हा सगळा खेळ मांडला. पण ज्या वेळेला त्या शिवाला असं वाटलं की नको आता आपला हा खेळ बंद करूया, तेव्हा तो विश्वोत्तीर्ण झाला. मग त्यांनी प्रकृतीला सुद्धा गिळंकृत केलं, हे आपण पाहिलेलं आहे. मग हा परमशिव जो आहे तो विश्वोत्तीर्ण स्वरूपामध्ये आहेच ना, पण तो आहेच आहे. म्हणून काही नाही पण देखता नाही आपण, नोहोनी असणे न विण असणे जे. ही ओवी अत्यंत महत्वाची आणि गुंतागुंतीची अशी ओवी आहे. हे परमत शिवतत्व जे आहे ते आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही, अनुभवास येत नाही. पण मग ते नाहीये का? आहे. न होनी असणे, असणे विण नसणे, म्हणजे न होनी असणे ते खरं म्हणजे नाहीये, हे विश्वोत्तीर्ण झालेलं आहे, ते आम्हाला दिसत नाहीये, पण तरीही ते आहेच. न होनी असणे. आता हे कळायला, त्याचं ज्ञान व्हायला आमच्या इंद्रियांना ज्ञान झालं असं जर आम्ही म्हणायला लागलो तर तेही चुकीचं आहे, कारण इंद्रियांना त्याचं ज्ञान होत नाही, तो अव्यक्त झालेला असतो. न होनी असणे. पण तो असतो, त्याला तरी त्याच्या असण्याचं भान आहे का? तर त्याचंही त्याला भान नसतं. ते भान, जाणीव की मी आहे याची जाणीवही त्याला नसते, आणि त्याला त्याची जाणीवही नसते. म्हणजे ते न होनी असणे आणि नसणे विण असणे, कारण त्याला त्याची जाणीवही नाही, म्हणजे नसणे विण असणे, असं गुंतागुंतीची भाषा इथे माऊलींनी घातलेली आहे. आपल्याला पूर्वी तो एक पिक्चर होता अमिताभ बच्चनचा, त्याच्यामध्ये तो जे बोलतो, काय नाव आठवत नाही मला आत्ता, पण त्याच्यामध्ये तो म्हणतो की नाही की जो मैं हूँ वो मैं नहीं हूँ, जो तुम सोचते हो वो मैं नहीं हूँ, जो मैं हूँ वो तुम नहीं जानती. असं ते हूँ नाही हूँ हे इतकं तो उलटं सुलटं सांगतो, तिला काही समजत नाही. अशीच काहीतरी आमची स्थिती आहे की ते असणे विण नसणे, नसणे विण असणे, अशा पद्धतीची ती स्थिती आमचीही आहे. पण ते विश्वोत्तीर्ण होतं त्यावेळेला ते अव्यक्त स्वरूपात असतची असे या पद्धतीने असतंच असतं. आणि जेव्हा ते विश्वात्मक होतं त्यावेळेला त्याच्या कार्यावरनं आम्ही ओळखतो की हे आहे असं. आम्ही हे ज्ञस्वरूप होणं जे त्याचं आहे, ज्ञप्ती मात्र असं जे आहे ते व्यक्त आणि अव्यक्त, जाणीव आणि नेणीव, सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडे असणारं असं हे परमशिव तत्व आहे. इथे अभान रहित, भान मात्र असं त्याला म्हटलेलं आहे. हे अभान रहित भान मात्र आहे म्हणजे नक्की काय आहे? थोडी पुन्हा भाषा उलटी सुलटी होते. अभान रहित भान मात्र असं त्याला म्हटलेलं आहे. आपण ही गाडी ज्या वेळेला चालवत असतो त्यावेळेला त्याला भरपूर प्रॅक्टिस झालेली असते गाडी चालवण्याची. त्याला अगदी एक हातचा मळ म्हणतो आपण त्याप्रमाणे तो गाडी चालवतो. आता तो इतकी सहजतेने गाडी चालवतो की तो त्यावेळेला बोलतो, त्यावेळेला तो एका हाताने पाणी पितो, काही काही वेळेला ते स्टिअरिंगवरचे दोन्ही हात सोडून देऊन असं असं करून काहीतरी सांगतो. आम्हाला भीती वाटते ते स्टिअरिंगवरचे हात त्याने सोडले की, पण त्याला काही वाटत नाही. तो टर्न घेतो, अगदी सहजपणे सगळं करतो, बिन भोभाट करतो. म्हणजे मी गाडी चालवतोय याचं त्याला भानही नसतं. इतक्या सहजतेने तो गाडी चालवतो. याचा अर्थ त्याला भान नसतं, म्हणजे अभान रहित भान असतं. हे अभान रहित भान हे महत्वाचं आहे. आणि तो तसा. पण नवीन गाडी चालवणारा असला तर, नवीन गाडी चालवणाऱ्याला मात्र त्याचं भान नसतं, म्हणजे त्याला ते भान ठेवावं लागतं. तो गाडी चालवतो, मध्येच ब्रेक मारतो, मध्येच स्टिअरिंग सोडतो, मध्येच ते वळवताना नका माझ्याशी कोणी बोलू नका बरं का वगैरे, गाडीची खडखड होते, हे सगळं होत असतं. पण ब्रह्म जे आहे किंवा जे परमशिव तत्व जे आहे त्याला त्रिकाळाचं भानही नसतं, अभानही नसतं. तो भान रहित अभान असा असतो. म्हणून स्वतःचाही तो विषय होऊ शकत नाही, तो दुसऱ्यालाचाही विषय होऊ शकत नाही, म्हणजे त्याचं आपण वर्णनही करू शकत नाही. हे स्थूल दृष्टे नाहीच असं जे आपल्याला वाटतं ते म्हणजे स्थूल दृष्टीचं देखणं जे आहे ते असून नसल्यागत आणि नसून असल्यागत असं आहे. त्यामुळे ते ज्ञानपणे विण ज्ञान मात्र, शुद्ध सत्व
वृत्तीरहित निवृत्ती असं हे परमशिव तत्व आहे, हे त्यांना सांगायचंय. हे सांगताना त्यांनी 1-2 दृष्टांत दिलेले, तेवढे आपण बघूया. दिठी आपण पया मुरडे तै दिठी पण हे मोडे, परी नाही नोहे हे पुढे जाणेची ते. आता दृष्टी आत वळवली म्हणजे काहीच दिसत नाही. दृष्टी असते तोपर्यंत बाहेरचे सर्व पदार्थ दिसतात, पण आत वळवली की काहीच दिसत नाही बाहेरचं. याचा अर्थ दृष्टीचा दृष्टीपणा गेला असं म्हणून चालत नाही. डोळ्याला डोळा दिसला नाही दुसरा म्हणजे डोळ्याला दृष्टी नाही असं म्हणत नाही आपण. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊन काही, चांगदेव 65 मध्ये म्हटलेलं आहे. पण हा आपण इथलं बघूया. दृष्टी जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा दृश्य पदार्थाला पाहणं सोडून देते. आपली अंतरसाधना होते, सुरुवात होते. त्यावेळेला बाह्य साधना आपण करत नाही, बाह्य विषयांमध्ये आपण रमत नाही. ज्या वेळेला आपली अंतरसाधना सुरू होते त्यावेळेला बाह्य विषयांमध्ये आम्ही रमत नाही. आम्हाला ती त्रिपुटी वगैरे काहीही नकोशी होते. म्हणजे आम्ही आंधळे आहोत का? आम्हाला ज्ञानदृष्टी आहे आम्हाला, कारण आम्ही आत्ता अंतर्मुख झालेलो आहोत. पण ज्ञानदृष्टी आहे पण विषयदृष्टी नाही आहे. या विषयांमध्ये आम्हाला काही रस उरलेला नाही. म्हणजे आम्ही त्या बाह्यदृष्टीने आंधळे झालोयत का? नाही. आम्ही या बाह्यदृष्टीमध्ये सुद्धा चिद्विलास रूपाने त्या परब्रह्म परमेश्वराला किंवा त्या परमशिवालाच पाहत राहतो. ही दृष्टी आमची अंतर्मुख झाली. दिठी आपण पया मुरडे तै दिठीपणही मोडे. हे मान्य. हा प्रयोग आपल्याला पण करता येतो बरं का. आपण आपला प्रयोग केला की आपल्याला मी काय म्हणते ते आपण लक्षात येईल की ते असं आहे. प्रथमतः मी डोळे मिटून घेतले. मी माझं उदाहरण देते. मी प्रथम डोळे मिटून घेतले. आता या डोळ्यांना मला जे काही बाहेर दिसत होतं, झाडं पानं फुलं वगैरे, काही दिसेनासं झालं मला. आता बाहेरचं काहीही मला दिसत नव्हतं. आतलं तरी दिसतंय का मला काही? आतमध्ये काय आहे, हृदय कुठे आहे, काय आतमध्ये आतडी कुठे आहेत वगैरे, हे काय अवयव वगैरे काही दिसतायत का मला? आतमध्ये डोळे फिरवले तरी सुद्धा नाही. मला आतलंही काही दिसत नाही, बाहेरचंही काही दिसत नाही. पण काही वेळेला मी डोळे मिटते तेव्हा माझ्या कल्पनेमध्ये काही चालू असतं, ते मात्र मला दिसायला लागतं. म्हणजे मनोनिर्मित गोष्टी दिसायला लागतात. पण आपण घटकाभर असं धरू की हे कल्पनेतलं भान सुद्धा मी सोडवून टाकलं, तशी दक्षता मी घेतली. हे विचारही मी नश्वर आहेत म्हणून सोडून दिले, बाहेरची कुठलीही कल्पना केली नाही. कारण मना कल्पना कल्पना कल्पिता कल्पकोटी, तर सगळं बाजूला सारून टाकलं. त्याच्यातही मी गेलो नाही. म्हणजे बाहेरच्या बाह्य विश्वात नाही, जे डोळ्यासमोर कल्पनेने निर्माण होतं तेही दृश्य बाहेर काढून टाकलं आणि ही पूर्ण आतमध्ये दृष्टी वळवून घेतली. त्यावेळेला मला आतलंही दिसत नाही, बाहेरचंही दिसत नाही. भान अभान याच्या पलीकडे मी जाते. मला काहीच समजत नाही. तिथे काही वेळेला शून्याची निर्मिती होत असते. पण ही शून्य जे आहे ते शून्य सुद्धा ओलांडून मी अंतर्मुख साधना करत करत परेहून परत्यापर्यंत जाते. तेव्हा ते ज्ञ मात्र काय आहे हे मला लक्षात येतं. आणि मग त्यावेळेला मी डोळे मिटले काय आणि नाही मिटले काय, साक्षी रूपाने प्रत्येक गोष्ट मी पाहू शकते. हे ज्ञ मात्र आहे, हे सच्चिद आनंद आहे, हे सर्व शब्दांच्या पलीकडचं आहे. हे 4 वाणी विसर्जित झाल्यानंतरचं आहे. त्या वाणीच्या ऋणातनं मुक्त झाल्यानंतर आहे. सोहम बोधाचं ऋण होतं ते सुद्धा फिटून जातं. 6 फिटतो, अहम फिटतो, काहीच राहत नाही. अशी जी स्थिती आहे, हे सांगण्यामागचं हे सर्व जे आहे ते निशब्दाच्या प्रांतातलं आहे असं ज्ञानदेव म्हणतात. ते पण सांगण्यासाठी शब्दच वापरावे लागतात. ज्याला आपण सच्चिद आनंद असं म्हणत असतो, ते सुद्धा आपण त्याला नाव देतो. खरं म्हणजे ते सच्चिद आनंद आहे का हो? आम्हाला ते दुसऱ्याला सांगण्याकरता शब्द रूपाने वापरावं लागतं. त्याचं स्वरूप आम्हाला दुसऱ्याला सांगताना शब्दानेच सांगावं लागतं. त्या अनामाला आम्ही नाम द्यायला सुरुवात करतो, ते त्याची खूण सांगण्यासाठी. कारण वस्तू म्हटलं तर आम्हाला वेगवेगळ्या वस्तूच दिसतात हो. आम्हाला ते परब्रह्म तत्व दिसत नाही. आम्हाला या इथल्याच वेगवेगळ्या वस्तू दिसतात. पण अध्यात्मामध्ये त्या ज्ञमात्र ज्ञप्ती मात्राला वस्तू असं अद्वैतामध्ये म्हणतात, तर परमशिव असं
अद्वयामध्ये म्हणतात. पण हे ज्ञान जे सगळं आम्हाला होत आहे आत्तापर्यंत शब्दांनी, ते सगळं मायेत येतं. सद्गुरूंना शरण गेल्यावर हे ज्ञान अज्ञान सगळं नष्ट होऊन जातं आणि हे मुरवण्याचं जे अज्ञानाच्या टेकूवरती आत्तापर्यंत उभं होतं ते ज्ञान काढून टाकून खरं ज्ञान प्राप्त करून अहम अस्मीचा विलय करण्याचं काम ते सद्गुरू करतात. आणि ते केल्यानंतर ते विज्ञान जे आम्हाला प्राप्त होतं, ज्ञानाच्या पुढचं अद्याप्ती मात्र असं जे ते सुद्धा आम्हाला मुरवावं लागतं. ज्ञान विज्ञान दोन्ही मुराले, ही जाणीव सुद्धा आमच्यामधनं नष्ट होऊन जाते की मला ज्ञान झालंय. हे ज्ञान मुरण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ते पाया पडोनिया मिया सोडविले. त्यातनं मी ते ऋण त्यातनं मुक्त झालो. त्या सद्गुरूंनी मला मार्ग दाखवला. आता आम्ही त्या सच्चिदानंदाला सच्चिद आनंद म्हणतोय. हे तरी कितपत खरं आहे, हे तरी योग्य आहे का, असं ज्ञानदेवांनी इथे प्रश्न आपल्या पुढे ठेवलाय. त्याचा विचार आपण करणार आहोत. आता त्या सच्चिदानंदाला मी सच्चिद आनंद, हे 3 पदत्रय जे आहे ते सच्चिद आनंद पदत्रय म्हणणं तरी त्याला योग्य आहे का, हे शब्दरूपाने त्याला बांधणं तरी योग्य आहे का, हे पुढच्या प्रकरणामध्ये सच्चिद आनंद पदत्रय निरूपण या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा विचार आपण यानंतर करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी रामकृष्ण.